सातारा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत। मी तुषार भद्रे, एसबीएन चॅनलचा संपादक। आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की सोमवारी साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं युवती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते साताऱ्यामध्ये येत होते आणि सुप्रियाताई सुळे आणि अजितदादा पवार एका व्यासपीठावर येणार, त्याच्यामुळे एक मोठी अशी राजकीय हवा सातारा शहरामध्ये आणि एकूण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली होती। आणि हा युवती मेळावा एका दृष्टीनं हे एक शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादीचं असं त्याच्याकडे पाहिलं जात होतं। त्याच्यामध्ये जे काही युवती मेळावा जो झाला, त्या मेळाव्यामध्ये नेमकेपणानं काय झालं, त्या मेळाव्यामध्ये तो सोमवारीच काय अरेंज केला गेला होता, सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी तो काय अरेंज झाला नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की त्या मेळाव्यामध्ये नेमकेपणानं काय आपल्याला दृश्य दिसलं, तर या संदर्भामध्ये एक विश्लेषण त्याचं जाहीरपणे व्हावं अशी इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन आणि त्याशी संबंधित असणाऱ्या सर्व चॅनलची जी काही मंडळी आहेत तर त्यांची एक अशी एक इच्छा होती की याचं एक नेमकी चिरफाड होणं गरजेचं आहे, विश्लेषण होणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला असं दिसलं की त्याच्यानंतर त्याची जी काही मांडणी झाली तर अशा पद्धतीचा मेळावा हा सातारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये कधीच झाला नाही। परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ज्या काही साताऱ्यामध्ये मेळावे किंवा सभा झालेल्या आहेत त्या काही लाखात झालेल्या सुद्धा मी पाहिलेल्या आहेत। परंतु एखाद्या गोष्टीची टिमकीच वाजवायची म्हणली तर मग ती किती मोठ्या प्रमाणात वाजवली जाते, तर त्याचं एक उदाहरण म्हणून सुप्रियाताई सुळे या व्यासपीठावरून असं म्हणल्या की असा मेळावा इतिहासात ह्यापूर्वी झाला नसेल आणि पुढेही होणार नाही। तर अशा पद्धतीने एक वक्तव्य केलं गेलं तर त्याच्यामुळे आणि नेमकेपणानं त्या मेळाव्याचा आणि जनसामान्य माणसांचा काही संबंध होता का, किंवा याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं फार मोठा काही वाढ आणि होणार आहे प्रगती आणि त्याच्यामध्ये सर्व समाज घटक युवतींच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत का, तर ह्या सगळ्या गोष्टीचं एक विश्लेषण करण्यासाठी आज आम्ही आपल्या भेटीला आलेलो आहोत। माझ्याबरोबर आहेत ते लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर माझ्याबरोबर आहेत, त्याच्यानंतर SMS चे संपादक मधुसूदन पत्की माझ्याबरोबर आहेत, त्याच्यानंतर झेप चॅनलचे ओंकार कदम माझ्याबरोबर आहेत आणि माय मराठी चॅनलचे संपादक संतोष शिंदे माझ्याबरोबर आहेत आणि त्याचबरोबरीनं मनोज पवार हे सुराज्य चॅनलचे हे आपल्या सातारा शहरामधले अत्यंत महत्त्वाचे चॅनल्स आहेत आणि त्याबरोबरीनं काही मंडळी जे आहेत की जे आपल्याला रिजनल लेवलला काम करतात, मग त्याच्यामध्ये ABP माझा असेल म्हणा किंवा IBN लोकमत असेल, जी मराठी असेल, तर ते आमचे जे काही असोसिएशनमध्ये आहेत ती पण मंडळी याच्यामध्ये सहभागी होत आहेत। तर पहिला प्रश्न मी सुजित आंबेकर आपल्याला असा विचारतो की तो मेळावा पाहत असताना आपण तिथे उपस्थित होता, आपलं काय नेमकं मत झालं? खरं तर हा मेळावा कशासाठी होता आणि कुठल्या कारणासाठी घेतला गेला होता याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे। खरं तर अजितदादा पवारांची पहिलीच उपस्थिती ही साताऱ्यामध्ये होती। एकतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि राष्ट्रवादीचं युवतीचं व्यासपीठ हे अजितदादांनी काल एका पद्धतीने कॅप्चर केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि ज्या युवती काल ज्या आणल्या गेल्या होत्या त्या आपल्या सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून आणल्या गेल्या होत्या, जसं फलटण असेल, कोरेगाव असेल, काही मान खटावचा भाग असेल, आपल्या सातारा तालुक्यातला भाग असेल। परंतु ह्या ज्या सर्व युवती होत्या ह्या साताऱ्यातील ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी संबंधित आमदार असतील, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील, त्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांमधल्या या युवती होत्या, हे मी आवर्जून या प्रसंगी सांगू इच्छितो। काल सोमवार होता, सोमवारी सर्व शाळा चालू होत्या आणि ह्या शाळा चालू असताना सक्तीचं फरमान शिक्षण संस्था चालकांनी काढलं की सुप्रियाताई सुळे यांच्या युवती मेळाव्यामध्ये सर्व युवतींनी हजर राहायचं आणि जबरदस्तीनं मुलींना या कार्यक्रमाला आणलं गेलं। हे आवर्जून मी या प्रसंगी सांगतो। असा हा मेळावा सातारा जिल्ह्याच्या इतिहासात झाला नाही, 50 वर्षात कधीच झाला नाही, असं एक कांगावा काल सुप्रियाताईंनी केला। खरं बघितलं गेलं तर काल जिल्हा परिषदेचं जे मैदान होतं या मैदानामध्ये व्यासपीठावरच राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते, म्हणजे पुरुषांचं श्रेष्ठत्व काल मला स्वतःला पाहायला मिळालं। दुसरी एक गोष्ट, जिल्हा परिषदेचं जे मैदान होतं हे केवळ अर्धच भरलं होतं, पूर्णतः भरलं नव्हतं, म्हणजे केवळ 3 ते 4 हजार मुली या प्रसंगी उपस्थित होत्या आणि त्याच्यामध्ये 2000 जर माणसं म्हटली तर ही पुरुष मंडळी होती। म्हणजे एकंदर राष्ट्रवादीला आपल्या पद्धतीचं वलय साताऱ्यामध्ये निर्माण करायचं होतं। खरं ह्याचं कारण आणखीन विश्लेषण करायचं म्हटलं तर याच्यामध्ये नक्कीच राजकारणाचा फार मोठ्या प्रमाणात वास येतोय। मुख्यमंत्र्यांना शह देण्यासाठी अजितदादांनी
या व्यासपीठाचा उपयोग केलेला आहे. साताऱ्यात युवती मेळावा चालू होण्याच्या आधी पत्रकार परिषद बोलवली गेली. पत्रकार परिषदेसाठी मुंबईतून मीडियाच्या टीम्स आयात केल्या गेल्या आणि त्यांच्या समोर अजितदादांनी आपल्या भावना तीव्र पद्धतीने व्यक्त केला. म्हणून एकंदर हे युवती मेळाव्याचं जे व्यासपीठ आहे हे एक राजकीय व्यासपीठ होत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर एकूणच सुजित आंबेकरांनी जे त्यांना जे दिसलं त्याचं जे विश्लेषण केलं तर त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग असा आपल्याला वाटतो की 50 वर्षात यापेक्षा चौपट मोठे मेळावे हे सातारा शहरामध्ये झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रिजनल किंवा बाहेरचा मीडिया आयात करून त्यांनी स्वतःची एक जाहिरात करण्याचा प्रयत्न यातून केला आणि याच्यामधनं त्या युवतींना नेमकेपणानं काय मिळालं नाही त्याचं एक विश्लेषण केलेलं आहे. माझ्याबरोबर आता जे आहेत ते आपले संतोष शिंदे आहेत. तर तुम्ही कसं पाहता या मेळाव्याकडे? मेळाव्यामध्ये सर्वात स्टेजवर इतर सामान्य घरातल्या मुलींपेक्षा राजकीय नेत्यांच्याच मुली दिसत होत्या आणि त्यांना स्टेजवर आणलं गेलं, त्यांचीच भाषणं झाली गेली आणि त्यानंतर बाकीच्या मुलींना बोलवताना शशिकांत शिंदेंनी त्यांना थांबवलं आणि त्यांना थांबवून नंतर बाकीच्या इतर मुलींना त्यांनी वर बोलवलं. राजकीय नेत्यांच्या मुलींना त्यांना व्यासपीठ मिळवून दिलं. हे म्हणजे राजकीय नेत्यांच्याच मुलींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठीचा मेळावा होता का हेच यातून दिसतं. आणि काही मुलींना तर जेवणाचे पदार्थ बी मिळालेले नाहीये आणि फूड पॅकेट बी मिळालेलं नाहीये. आणि त्यानंतर हा सोमवारी मेळावा घेण्याचं कारण अजून ते समजून आलं नाही. म्हणजे कॉलेज चालू होते, कॉलेज चालू असल्यामुळं मुली उपलब्ध होऊ शकतील म्हणून त्या मुलींना जबरदस्तीनं त्यांच्या अंगावर सॅक असतानाही या मुली आलेल्या आहेत. कुठलीही मुलगी स्वतःच्या इच्छेनं आलेली नाहीये तिथं, तर ती जबरदस्तीने आलेली नाही. मला थोडंसं याच्यात आणखीन ऍड करावं असं वाटतं. ज्यावेळेस मी हे सगळं कालचं बघत होतो, तुम्ही एक बघितलं असेल की जे कंडक्शन चाललं होतं की युवती मेळाव्याचं हँडलिंग मीडियासमोर असं प्रेझेंट करायचं होतं की मुली सगळं कंडक्ट करतायत, मुली अँकरिंग करतायत. परंतु याच्यावर या युवती मेळाव्यावरती मुंबईतील मुलींचा पगडा दिसून आला मोठ्या प्रमाणात. म्हणजे सुप्रिया सुळेंशी संलग्न असलेली ही जी युवती मंच त्यांनी जो काढलेला आहे त्याच्यामध्ये साताऱ्यातल्या स्थानिक लेवलच्या मुली फार कमी दिसून आल्या. ज्या पद्धतीने पब्लिकमध्ये जाऊन मुलींची जे रिएक्शन घेत होते, परंतु त्या पब्लिकमधल्या मुलींचे रिएक्शन घेण्यासाठी ज्या मुली उपस्थित होत्या, ज्या अँकरिंग बऱ्याचशा करत होत्या, या मुंबईच्या होत्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणजे हे एक प्लॅन्ड चित्रीकरण करून समाजासमोर उपस्थित करण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता. परंतु आज आपल्या माध्यमातून आपल्या या विश्लेषणामधनं एक नक्की समोर येत आहे की हे सगळी प्लॅन स्ट्रॅटर्जी, याचा राजकीय वापर करायचा मुलींना राजकारणात ओढण्यासाठी आणि राष्ट्रवादीची मतं कशी वाढली जातील. दुसरी एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की साताऱ्यातली सर्वात मोठी संस्था जी आहे ती रयत शिक्षण संस्था आहे आणि रयत शिक्षण संस्थेशी संलग्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे सर्वांना माहिती आहे, कारण का शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचा मोठा सहभाग कालच्या या युवती मेळाव्यामध्ये होत्या, कारण का त्यांचे जे प्राचार्य वगैरे होते, शिक्षक होते, यांनी कंपल्सरी या मुलींना या कार्यक्रमाला पाठवलेलं आहे. हे मुलींनी स्वतःहून आपल्याला सांगितलेलं आहे. बत्की साहेब, आपण काय सांगू इच्छिता या बाबतीत? सर्वप्रथम मी इलेक्ट्रॉनिक मीडिया सातारचा जो आहे अशा पद्धतीचा आपण एक, मला वाटतं की एडिटर फोरम अशा पद्धतीचा भरवतोय आणि त्याकरता आपले अध्यक्ष जे तुषारजी भद्रे आहेत त्यांचं आपण मनापासून त्याबद्दल एक, किंवा या सगळ्यांचं कन्सेप्ट घेऊन आपण एक काम करतोय त्याकरता अभिनंदन करूया. आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम, अशा काही घटना घडल्यानंतर सातारकरांना देऊ अशा पद्धतीचं एक आपण सातारकरांना एक त्याच्याबद्दलचा विश्वास देऊया. राजकीय घटना घडतात आणि त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढले जातात. आता आंबेकरांनी सांगितलं किंवा शिंदेंनी सांगितलं, हा मला अतिशय म्हणजे सगळ्यांना आपण जो बघत होतो तो भाग आपल्याला जो सकृत दर्शनी दिसत होता त्या पद्धतीचा आहे. याशिवाय काही मंडळी त्याबद्दल बोलतीलही. मुळात जो पहिला प्रश्न यांनी उपस्थित केला होता आंबेकरांनी की तो कशाकरता मेळावा होता, कंटेंट काय मिळालं. माझ्या दृष्टीने सगळ्यात या सभेचं आशय, युवती मेळाव्याचा आशय काय होता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की ह्या आशयाच्या दृष्टीने हा मेळावा फ्लॉप आहे असं माझं मत आहे. कारण सुप्रियाताईंनी युवतींना काही द्यावं ह्या हिशोबाने काहीच तिथे मांडलं गेलं नाही. त्याची मांडणीच त्या मेळाव्याची त्या अर्थाने झाली नाही. मुलींचे जे प्रश्न आले त्यातले काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी हो नाही ह्या स्वरूपात दिली, तर काही प्रश्न हे अजितदादांकडे त्यांनी टोलवले, सगळेच टोलवले. आणि त्यातनंही जे प्रश्न मुलींनी विचारले होते त्याची खरं तर खंत
एक वेगळ्या अर्थाने आपल्याला त्याच्याबद्दलचं काहीतरी लाज वाटणे अशा पद्धतीचं स्पष्ट बोलायचं तर वाटलं पाहिजे. कारण 50-60 वर्ष झाले टगेगिरी, मुलींना छेडछाड हे प्रश्न सुटत नाही आणि त्याच्याकरता राष्ट्रवादी आम्ही काहीतरी करतोय हे जे दाखवण्याचा प्रयत्न होता. म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, त्यांच्या मुलींची छेडछाड झाली तर राष्ट्रवादी करणार नाही का? हा मोठा प्रश्न हा प्रश्न आहे. तुम्ही सर्वसमावेशक मुलींसाठी हा प्रश्न घेणार आहे की नाही? जर युवती म्हणत असाल आणि फक्त राष्ट्रवादीची युवती हा जर काही गर्भितार्थ तुमच्या बोलण्यात नसेल, कंटेंट वाईज बोलूया आपण, तर युवती म्हटल्यानंतर सर्व युवतींसाठी आम्ही हा प्रयत्न करू असं झालं नाही. लय भारी राष्ट्रवादीमध्ये आलं तरच, अन्यथा नाही असा काहीतरी मेसेज मला वाटतं कंटेंट वाईज त्यातनं गेला. नंबर 2, जसं तुम्ही परत म्हटला की काय त्याचा उद्देश होता, तर एकूण राष्ट्रवादी हा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष आहे, शरद पवार यांच्या मालकीचा. हे आता आणि गेल्या 15 वर्षात जे पक्ष स्थापन झाले, मनसे असेल, शिवसेनेचा त्याच्यापूर्वीचा असेल किंवा आत्ताचा राष्ट्रवादी असेल, त्याच्यामध्ये होल्ड असणारा एक व्यक्ती आणि त्याचंच सगळं ऐकलं जातं, त्याच पद्धतीने प्रोग्राम सगळं अरेंज केलं जातं. हा जर काही मुद्दा बघितला तर कालचा इव्हेंट म्हणून हा त्यांच्या दृष्टीने खूप चांगला होता. त्याचे इव्हेंट मॅनेजर शशिकांतजी शिंदे होते आमदार, त्यांना ह्याचा अतिशय चांगला अनुभव आहे. त्यांनी मुंबई, पुणे सगळीकडनं ती व्यवस्थित मीडिया जो म्हणला त्या पद्धतीने मॅनेज केला. स्थानिक पातळीवरचा मीडिया जो काही मॅनेज करता आला तो त्यांनी केला. सगळ्यांशी हास्य विनोद एक इव्हेंट म्हणून. आणि जसं तुम्ही म्हणला की मल्टी लेव्हल जे मार्केटिंग त्या पद्धतीचा हाय हॅलो करत, म्हणजे तो खरं तर मॅच न होणारा प्रश्न विचारले ती सगळी मंडळी ग्रामीण भागातली होती ज्यांचा ह्याच्याशी काही संबंध नव्हता, पण त्या पद्धतीचं ते दाखवण्यात आलं. आणि मला वाटतं की ते एक मार्केटिंग म्हणजे राजकीय मार्केटिंग हा जो मुद्दा आहे तो यशस्वी करण्याच्या दृष्टीने हे जे काही आहे तर तो कंटेंट ह्याच्यामध्ये वापरला गेला असं मला ह्या एकूणच मेळाव्याच्या दृष्टीने म्हणावं असं वाटतं की हा जो मेळावा होता हा त्यांचा पक्ष वाढवण्याकरता. नंबर 2, अजितदादांना एक वेगळ्या पद्धतीने राजीनाम्याच्या नंतर एक बॅकग्राऊंड प्रोजेक्ट करण्याकरता, अर्थात अजितदादांनी थेटपणे म्हणजे आपण बघितलं पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांचं माझं काही विषय नाही, माझा क्रमांक 1चा विरोधक जो असेल तो जातीयवादी पक्ष असेल असं सांगत असताना भाषणामध्ये मात्र त्यांनी प्रतिमा जपणारा मुख्यमंत्री असं सांगत त्यांच्यावर टीका केली. म्हणजे एकीकडे एक आपण बघितलं फेकला म्हणायचा राजीनामा आणि दुसरीकडे मी त्यांना दिला, मी काय दुधखोळा आहे का? तर हे खुळेपण जे आहे हे सगळं काल मीडियाने पण दाखवलं आणि आपल्याला इथे बघायला मिळालं. तर हे एकूणच जे होतं ते तात्पुरत्या स्वरूपाचं जो काही मेळावा होता आणि खरं तर तो युवती मेळावा म्हटल्यानंतर पूर्णपणे युवती मेळावा तरी घ्यायला पाहिजे होता. राजकीय त्याला जसं आंबेडकर म्हणले तसा वास यायला नाही पाहिजे होता, पण अर्धवट राजकारण, अर्धवट समाजकारण, अर्धवट जो एरिया अजून कुठल्याही पक्षाने टॅप केला नाही असं वाटलं त्यांना. युवती हा एरिया, कारण ज्येष्ठ झालं, महिला झालं, युवक झालं, पण आता कुठला तरी करायचा तर मग युवती करायला त्यांचा प्रयत्न बाल असेल कदाचित लहान. आणि त्या पद्धतीचं तिथे जे स्टेजवर जे परफॉर्मन्स झाले तर तो पण त्या पद्धतीने सुरू होतं. तर त्यांचं मार्केटिंगच्या दृष्टीने, त्यांना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने जे काही फंडा त्यांना वाटत होता योग्य, त्यांच्या मार्केटिंग मॅनेजरनी जे त्यांना सांगितलं, कारण पक्ष निष्ठा आणि त्या पद्धतीची जी एक अरेंजमेंट आपण बघतो त्या पद्धतीचं कुठेही तात्विक या युवती मेळाव्यामध्ये मला काही दिसलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला वाटतं पत्की साहेबांच्या नाही मनोज एक मला सांगायचं वाटतं की पत्की साहेबांनी जे मुद्दा मांडला त्यालाच एक जोड द्यावीशी वाटते. युवती मेळाव्याच्या संयोजक कोण होत्या बघितलं तर सर्वांना माहिती आहे, सुप्रिया सुळे होत्या. खरं तर युवती मेळाव्यामध्ये जे मुलींचे प्रश्न होते त्यांची सोडवणूक कोण करतील तर सुप्रियाताई करतील असं होतं. परंतु सुप्रियाताईंच्या कालच्या एकंदर सगळ्या आपण भाषणामध्ये बघितलं, काही ज्या मुली ग्रामीण भागातल्या काय प्रश्न उपस्थित करत होत्या पोटतिडकीनं, की ज्या प्रश्न उपस्थित केले की सुप्रियाताई म्हणायचा हे प्रश्न दादा सोडवतील, हे प्रश्न रामराजे सोडवतील, खरं तर शशिकांत शिंदे सोडवतील. तर खरं तर मुली अपेक्षेने तुमच्याकडे आलेल्या आहेत. त्याच्यासाठी खरं तर युवती मेळाव्याचं तुम्ही आयोजन केले म्हटल्यावर तुम्ही त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे की मी हा प्रश्न सोडवीन, मी हे करीन. हे काल झालं नाही. महत्वाचा मुद्दा मी मगाशी जो म्हणलं की सत्ता यांचीच आहे आणि हे प्रश्न सोडवण्याकरता एक स्वतंत्र सेल तयार करावा लागतो आणि मग आम्हीच आमच्या सत्तेवर अंकुश ठेवू अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन त्यांनी कबूल केलं की आम्ही युवतींचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करू. म्हणजे ह्यांना आंदोलन करण्याचा पवित्रा बी घ्यावा लागतो स्वतःची सत्ता असताना. खरं तर नाही, तो तर एक मला असं ढोंगीपणा होता. त्याचं कारण असं आहे की आंदोलन हे करणार नाही. म्हणजे ते म्हणणं की नाही आपली सत्ता आहे, तुम्ही रामराजेंच्याकडे जावा, शशिकांत शिंदे साहेबांच्याकडे जावा, दादांच्याकडे जावा, दादा आता काही मंत्रिपदावर नाहीयेत, सरकार बाहेर आहे, भरपूर वेळ आपल्याला देणार आहेत वगैरे, परंतु मी स्वतः काही करणार आहे असं काही त्यांनी कुठेच मनोज मला सांगा तुम्हाला काय एकूण वाटतं या सगळ्या मेळाव्याच्या संदर्भात? कालच्या मेळाव्या संदर्भात जर बोलायचं म्हणलं तर त्यांनी सातारा, कोरेगाव, वाई या भागाच्या शाळा महाविद्यालय या भागातल्या विद्यार्थ्यांच्यावर सत्य केलेली, विद्यार्थिनीच्यावर ह्या विद्यार्थिनीच्या मेळाव्यासाठी आणले त्या पूर्ण सत्य करूनच आणलेले. जे दादांनी जे भाषण केलं युवतींसमोर जे मेळावा आहे
तिथं राजकीय स्वरूपाचं एक भाषण दादाने केलेलं. हो 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 तर मला असं वाटतं की ते भाषण तशा पद्धतीनं नव्हतं झालं पाहिजे. त्यांनी युवतींना एक मार्गदर्शन असावं. तुझं मार्गदर्शन झालं नाही झालेलं कॉन्क्रीट उलट काय उलट त्यांनी काय केलं, विरोधी पक्ष जो काँग्रेस आहे त्यांचा, हम्म, हम्म. त्याच्यावर थोडीशी टीका टिप्पणी त्याच्यामध्ये केलेली आहे. आपल्या आता ह्या टीम मध्ये एकूणच आपण जर पाहिलं तर आपल्या टीम मध्ये सर्वात तरुण झेपचे संपादक म्हणून ओंकार कदम आपल्या बरोबर आहेत. आणि हा युवतींच्या संदर्भामध्ये होता किंवा युवकांच्या संदर्भात, जरी त्यांनी युवतींसाठी वेगळे व्यंग काढलेली असली तरी सुद्धा एक युवकांचं आपल्यामध्ये प्रतिनिधित्व म्हणजे आपल्या असोसिएशनमध्ये प्रतिनिधित्व करणारा ओंकार आहे. ओंकार, तुला नेमकं त्या मेळाव्याकडे पाहताना काय वाटलं एक तरुण म्हणून? एकंदरीत मेळावा म्हणजे त्या मेळाव्यातनं कुठल्याही युवतीला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्याकडून झालं नाही. कॉलेज चालू असताना त्या मुली चालू वर्गातनं आणल्या होत्या, त्यांनी आयात केलेल्या मुली होत्या राष्ट्रवादीने. दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रियाताईंनी जेव्हा भाषण चालू होतं त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुमच्यापैकी 4 ते 5 मुलींनी मला प्रश्न विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन म्हणून. हो या 4-5 मुलींनी विचारलेले प्रश्न सुद्धा त्यांनी अजितदादा, शशिकांत शिंदे यांच्याकडे टोलवले की तुम्ही यांना भेटा, तुम्ही यांना भेटा. त्यांचा काय हेतू होता की आपला फक्त निव्वळ साताऱ्यातल्या तरुण युवती आपल्या पक्षाकडे आकर्षित करायचा हा होता, की तिथल्या युवतींचे प्रश्न इथल्या युवतींचे प्रश्न सोडवायचा होता, हा फक्त हेतू त्यांनाच माहित होता. आता शिवाजी काळभोरे आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत. शिवाजी, मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं, काय काय तुम्ही अनालिसिस कसं कराल या मेळाव्याचं? एकंदरीत मेळावा घेण्याचा उद्देशच पुढच्या इलेक्शन्स डोळ्यासमोर ठेवून हा मेळावा घेतला. त्यासाठी बऱ्याच जणांना जे पदाधिकारी वगैरे असतील ते सगळ्यांना ठरवून दिलं, तुम्ही एवढ्या युवतींना मेळाव्यासाठी आणा, हजर करा. आणि त्या माध्यमातून तिथल्या नेत्यांची पण ताकद जोपायची होती. या मेळाव्याचा राष्ट्रवादीला फारसा फरक पडेल किंवा फायदा होईल असं मला एकंदरीत वाटत नाही. कारण आत्ताची परिस्थिती आहे एकदम वेगळी आहे. गॅस दरवाढ आहे, दुष्काळी छावण्या वगैरे, या प्रश्नांकडे लक्ष न देता हा मेळावा घेण्याचा उद्देश काय ते सर्वसामान्य जनतेला कळून चुकलेलं आहे. ते एकूण आपण ही जी काही चर्चा आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्या सातारा इलेक्ट्रॉनिक मीडियामधले जे सगळे संपादक मंडळी आज सहभागी झालेले आहेत. आणि साधारण आपण जर याचा विचार केला तर आपल्याला एक जो सूर दिसतोय तो विरोधामधला सूर दिसतोय. आणि जे विश्लेषण आपण करतोय तर त्याच्यामध्ये की खऱ्या अर्थानं त्या मुलींशी त्या मेळाव्याशी काही देणं घेणं होतं का? जर रविवारी हा मेळावा घेतला असता तर कॉलेजमध्ये मुली रविवारी सुट्टी असती तर त्या मुली आल्या असत्या का? कारण बऱ्याचशा जसं आपल्याला संतोष शिंदेंनी सांगितलं की सॅक त्या मुलींच्या तशाच होत्या. त्याच्याबरोबरीनं त्या ठिकाणी त्या मुलींना जी काही फूड पॅकेट वाटण्यात आली तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा मुलींना फूड पॅकेट सुद्धा मिळाले नाहीत. आणि जोपर्यंत सुप्रियाताई तिथे येत नव्हत्या तोपर्यंत फूड पॅकेटचं वाटप झालं. सुप्रियाताई तिथे आल्यानंतर सगळा जो काही तिथला पुरुष वर्ग होता तो सगळा सुप्रियाताई आणि अजितदादांच्या भोवती गोळा झाला. आणि त्याच्यानंतर एकूण युवतींच्याकडं अजिबात पाहिलं गेलं नाही. त्यांना नेमकं काय सुविधा आहे याच्याकडे पाहिलं गेलं नाही. फूड पॅकेट्स मिळाले नाहीत. अनेक मुलींच्या पण तक्रारी होत्या, परंतु त्या मुली कुठल्या तरी आमदारांच्या किंवा आणि पदाधिकाऱ्यांच्या शाळेमधल्या आणि महाविद्यालयामधल्या असल्या कारणामुळे त्या ओपनपणे कॅमेऱ्याच्या समोर बोलायला धजवत नव्हत्या. परंतु त्यांचे सुकलेले चेहरे आणि त्यांना आपल्याला परत जाताना काहीच मिळालेलं नाहीये असा जो काही त्या चेहऱ्यावरती भाव होता तर हा एक स्पष्टपणे जाणवत होता. दुसरा भाग असा की जसं पत्की म्हणले किंवा आंबेडकर म्हणले की एकूण त्याची मांडणी जी होती तर त्याच्यामध्ये एक मोठ्या मोठ्या अशा जे काही फालतू MLM जे निर्माण होतात की मग त्या MLM मध्ये कोणतरी असा अँकर पुढे येतो, सगळे कुठली तरी गाणी लावलेली असतात, बरीच मंडळी नाचत असतात, मग एक जण येतो आणि तो म्हणतो की मग तुम्ही एमराल्ड होणार का? मी सगळे म्हणतात हो आम्ही होणार. मग कोणतरी पुढे होतो, यांनी कार घेतली, त्यांनी कार घेतली, तुम्ही एवढे नेटवर्क वाढवलं, यांची कार आली, त्यांची कार आली, तुमची कार येणार का? सगळे म्हणतात हो येणार. की पुन्हा म्युझिक वाजवलं जातं, सगळे नाचत असतात. आणि ही जी सगळी संस्कृती आहे ही अमेरिकन संस्कृती आहे. अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीनं एखाद्या प्रॉडक्टचं मार्केटिंग केलं जातं, अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीनं एखाद्या नेत्याला लॉन्च करताना तो पक्ष ज्या पद्धतीनं तिचं सादरीकरण करतो त्या पद्धतीनं म्हणजे एका बाजूनं आपण हा संपूर्ण विचारवंतांचा महाराष्ट्र आहे असं म्हणतो, पण त्याच्या बरोबरीनं सुप्रियाताई सुळे आणि त्यांची सगळी मंडळी जी आहे ती ज्या पद्धतीनं स्वतःचं लॉन्चिंग करतायत तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा अमेरिकेची एक मानसिकता ही आपल्याला दिसते. तर त्याच्यामुळं एकूणच ज्या काही त्या युवतींचे प्रश्न आहेत म्हणजे त्यांना आज ST मध्ये चढताना होणारी त्रास त्या तिथं मांडत होत्या किंवा व्यासपीठावरून
सावित्रीबाई फुल्यांच्या वेशामधली एक छोटी मुलगी बोलली आणि तिनं शेवटी 5, तुम्ही जर उद्या लग्न करायचं असेल ना तर 5 गोष्टी मी सांगते असं त्या बोलत होत्या. त्याच्यामधली एक महत्वाची गोष्ट तिनं सांगितली की बायानो भ्रष्टाचार करणारा नवरा करू नका. अगदी बरोबर आहे. आणि त्यावेळेला मी व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या नेत्यांच्या चेहऱ्याकडे बघत होतो तर त्यांचे चेहरे हे खूप बोलके होते. म्हणजे एका बाजूनं ज्ञानाचे, एका बाजूनं प्रबोधनाचे, एका बाजूनं बदलाचे, एका बाजूनं परिवर्तनाचे विचार तिथं हे एक मांडले जात होते किंवा देण्याचा प्रयत्न केला जात होता. मग ती पोपटपंची होती पण दिला जात होता. परंतु व्यासपीठावर बसलेले आणि अरेंज करणारे या सगळ्यांना त्या गोष्टी लागू होत्या. त्याच्यामुळे समोरच्या एखाद्या युवतीनं जर विचारलं असतं की व्यासपीठावरती बसलेले अजितदादा सुद्धा आता राजीनामा देतात, त्यांच्यावरती सुद्धा जे आरोप आहेत ते भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तर आणि आता आम्हाला असं सांगितलं गेलं की बाबा असं असेल तर तुम्ही तिकडे बघू नका, तर मग मला वाटतं अडचण यांची झाली असती. तर एकूण असं ते मेळाव्याचं जे काही विश्लेषण आहे आणि त्या बरोबरीनं आणखीन जर काही मला असं वाटतं कुणाला जर बोलायचं असेल तर माझं एक सांगणं आहे की आतापर्यंत सुप्रिया सुळे आल्या, अजितदादा आले किंवा शरद पवार आले, हे सातत्यानं साताऱ्यात आले पण त्यांनी कधी बोलले नाहीत की मी सातारचा कोरेगावमध्ये राहणार आहे. पण ह्या वेळेला ते सातत्यानं जाणवून दिलं गेलं की आम्ही नांदोळचे. म्हणजे कारण की 1999 साली ज्या वेळेला राष्ट्रवादी स्थापन झाली त्यावेळेला बी साताऱ्यानं याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि सातारा हा बालेकिल्ला आहे. आणि मग युवती बी ह्या साताऱ्यातनं सर्वात जास्त राष्ट्रवादी पक्षात येतील आणि तो कुठेतरी ह्या 2014च्या येणाऱ्या इलेक्शनला फायदा होईल हा यांचा दृष्टिकोन होता. हेच यातून या मेळाव्यातून दिसून आले. एक महत्वाचा प्रश्न मी म्हणजे सर्वांना तो विचारतो की त्याच्यामध्ये जे काही मुलींनी प्रश्न विचारला त्याच्यामध्ये पुढच्या एका मुलीनं प्रश्न विचारला की हे आरक्षणाच्या धोरणासंदर्भात तो प्रश्न होता आणि तो प्रश्न असा तिनं विचारला की मग इतरांना जे आरक्षणाचे फायदे मिळतात ते मी मराठा आहे तर मला का मिळू नये. आणि त्यावेळेला संपूर्ण पेंडॉलमधनं प्रचंड 100%. म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जर युवतींचा जर विचार केला तर मग ज्याला आपण असं म्हणतो की आज सगळीकडे असं मानलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मराठ्यांची पण उच्चवर्णीय किंवा उच्च जे जमीनदार म्हणूया, जे पैसेवाले म्हणूया, अशा मराठ्यांचे, गरीब मराठे पण त्याच्यामध्ये नाहीये. तर अशा मराठ्यांची ही पार्टी असंही बोललं जातं. पण त्याचं पण एक निदर्शनास तिथं असं आलं की त्या संपूर्ण मेळाव्याला हजर असणाऱ्या मुलींमध्ये मग मागासवर्गीय असतील, इतर मागासवर्गीय असतील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, अशा मुलींची संख्या कमी होती का? काय वाटतं तुम्हाला पत्नी? नाही, मला अतिशय महत्वाचं हेच याच्या बोलण्याचा विषय जो कंटेंट म्हटलं मी, खरं तर हा तुम्ही जे म्हणला त्याच्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला, त्यातनं ती एक मानसिकता फाडदिशी समोर बाहेर आली. त्याच्यावर जे सुप्रियाताईंनी उत्तर दिलं ते फार महत्वाचं होतं. त्या म्हणल्या आम्ही सगळ्यांना आता आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत ते जातपात न बघता सगळ्यांना देण्याचा विचार करतोय. 5 वर्षापूर्वी शालिनीताई पाटील हेच म्हणत होत्या, त्यावेळेला त्यांना कुणीही सपोर्ट का केला नाही. हा मूळ मुद्दा आहे. जर त्या तिथे त्यावेळेला महाराष्ट्रभर फिरत होत्या त्यांचं वय नसताना, त्यांच्या निम्म्या वयाची आज मंडळी स्टेजवर होती आणि नाईलाजाने का विना कदाचित हे सांगावं लागते की नाही आता आम्ही आर्थिक दुर्बल बघून जातपात न बघता, म्हणजे एकीकडे पुन्हा मी सांगितलं की मार्केटिंगचं जे वेस्टर्न त्याच्यावर चढवण्याचा जो भाग आहे की आम्ही सर्व जातीचे पण आहेत, त्याचबरोबर ह्या अशा पद्धतीच्या टाळ्या मिळवण्याकरताचं जे खुबीनी तंत्र वापरावं लागतं ते सुद्धा त्याच्यामध्ये आहे का, हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. दुसरी गोष्ट तुम्ही जे मगाशी म्हणला की सगळे व्यासपीठावरची लोक भ्रष्टाचार बोलल्यानंतर चेहरे त्यांचे खूप बोलके होते, खूप बोलके लोकांचे चेहरे होते. पण त्यातही मला असं एक जाणवत होतं कायम ही सगळी मंडळी जी बसली होती ती अत्यंत आलूक होती. म्हणजे रामराजेंचं स्पेसिफिक उदाहरण घ्या, पूर्ण 2 तास ते ह्या सगळ्या घटनेशी आपला काही संबंधच नाही इतक्या निर्विकार चेहऱ्यांनी ते बसून होते. म्हणजे पुढं काय त्यांच्या माणसं आहेत की नाही, काय चाललंय काय नाही, त्यांचं कधीतरी मधनं मोबाईलवर काहीतरी SMS पाठवणं, याच्या पलीकडे त्यांचा चेहरा जर काय आपल्याकडे फुटेज आहेत, माझ्याकडे तर आहेच त्याचं फुटेज, अतिशय निर्विकार चेहऱ्यांनी त्या सगळ्या घटनेकडे बघत होते. बरेचसे आमदार सुद्धा शांतपणे, आणि त्या लहान मुलीचं झालं त्यावेळेला जे काही लोक हसले, त्याच्यानंतर परत कुणी त्याच्यामध्ये काही पार्टिसिपेट व्हावं असा विषय नव्हता. एकटे शशिकांत शिंदेच काय पळापळ करत होते तेवढंच दिसत होतं. हा नक्की काय प्रकार, म्हणजे राष्ट्रवादी जर काही पक्ष सगळा म्हणून विचारात घेतला, सगळे आमदार विचारात घेतले, तर हाही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागण्याचा प्रश्न आहे. म्हणजे शशिकांत शिंदे नसते तर मला वाटतं मेळावा पण एवढा यशस्वी झाला नसता. सगळं मूळ त्याच्यामधला मला वाटतं की मुद्दा आहे की कंटेंट नसल्यामुळे हे सगळं होत चाललेलं आहे असं मला खरं तर ज्या व्यक्तीच्या नावावर हा पक्ष चालतो किंवा ज्या व्यक्तींचा आदर्श घेऊन पवार साहेबांनी हा पक्ष काढला ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची जन्मशताब्दी मनाची, यशवंतराव चव्हाणांच्या नावावर मतं मागायची. परंतु कालचा युवती मेळावा घेत असताना आपण सर्वजण तिकडे होतो. स्टेजवर जर बघितलं तर केवळ 3 जणांचे फोटो होते, त्यामध्ये शरद पवार साहेब,
दुसरे म्हणजे अजितदादा आणि 3 नंबरला सुप्रियाताई सुळे. 3 जणांचे फोटो केवळ तिकडे लावलेले होते, बाकी साताऱ्यातल्या एकाही व्यक्तीचा फोटो नव्हता. खरं तर यशवंतराव चव्हाणांना ज्या पद्धतीने आदर द्यायला पाहिजे, यशवंतराव चव्हाणांचं मोठं पोर्ट्रेट तिथं पाहिजे होतं किंवा त्या व्यासपीठाला नाव देणं गरजेचं होतं, ते याच्यामध्ये कुठेही दिसून आलेलं नाही. फक्त अजितदादांनी केवळ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हा कायम उल्लेख त्यांच्या तोंडात असतो, तो काल केला गेला. परंतु कालच्या कार्यक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण जेवढा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना सन्मान द्यायला पाहिजे होता तो कुठेही दिसलेला नाही. यावर जो विषय झाला. पण यशवंतराव चव्हाणांचा पुतळा जिथनं ह्या लोकांच्या गाड्या पासून डीसीसी बँकेच्या दारातून आल्या तिथं पुतळा गेले कित्येक महिने झाकलेला आहे. जन्मशताब्दीच्या ह्याच्यात तो पुतळा आपण हे करायचं हे त्यांचा विषय नाही पोवई नाक्यावरच्या पुतळ्याला हार सुद्धा घातला गेला. त्यांनी फक्त निव्वळ त्यांचा पक्ष वाढवण्याचा एक रॅली काढून त्यांनी ताकद दाखवली. आणि रॅलीमध्ये सुद्धा पुरुष मंडळी किती होती त्यांच्या त्या अर्थाने आमदार नाईलाजाने आले होते, माजी आमदार नाईलाजाने आले होते. त्याच्या पुढे काही फार रॅलीमध्ये एक मिनिट आपल्या चर्चेमध्ये आता एसबीटीव्हीचे सचिन भोसले पण सहभागी झालेले आहेत आणि एसबीटीव्हीचे संपादक आहेत. एकूण का युवती मेळावा जो झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्याच्याविषयी एक संपादक म्हणून तुमचं काय विश्लेषण आहे? पण यशवंतराव चव्हाणच्या जिल्ह्यात असं व्हायला नव्हतं पाहिजे, पुतळ्याचं अनावरण व्हायला पाहिजे होतं किंवा त्यांच्या पुतळ्याला हार घालायला पाहिजे होते. किसनवीर होते, सगळ्या पुतळ्यांना हार घालायला पाहिजे होते. आपले शिवाजी महाराज होते, त्यांना हार घालायला पाहिजे होते. पण ते एकंदरीत ते चुकीचं आहे. एकूण म्हणजे आपल्याला असं एक साधारणपणे दिसते म्हणजे टीका करायची म्हणून असं नाही, पण ह्या सगळ्या गोष्टीचं एक विश्लेषण झालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं एकेकाळी कुमार सप्तर्षींच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मोठी युवकांची अशी एक चळवळ उभी राहिली होती, त्यावेळेला शरद पवार साहेबांना पुढं करून एक युवकांचा नेता म्हणून प्रोजेक्ट काँग्रेसनं केलं आणि मग एकूणच जी काही संपूर्णपणे जी काही त्यावेळची युवक चळवळ होती ती काँग्रेस पक्षाच्या मागे उभं करण्यामध्ये काही मंडळी त्यावेळी यशस्वी झालेली होती. आज सुद्धा एकूणच लेक लाडकी वाचवा अभियान असेल किंवा महिलांचे प्रश्न असतील यासाठी अनेक कार्यकर्ते अनेक महिला कार्यकर्ते काम करतायत, तर त्यांना बाजूला करून तोच विचार घेऊन सुप्रियाताई पुढे चाललेले आहेत. अशा पद्धतीने हे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रकार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्याच्यामध्ये हिस्ट्री रिपीट इटसेल्फ म्हणतात त्या पद्धतीनंच हे संपूर्ण कामकाज चालू आहे असं आपल्याला एक साधारणपणे दिसतंय. आणि याच्यामधून आपल्याला दुसरा एक असा भाग जो दिसतोय तर तो म्हणजे असा की एका बाजूनं आपल्याच पक्षामधल्या मोठ्या माणसांच्या मधल्याच युवती तिथं सहभागी करून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा ताटातलं वाटीतलं ताटात याच्या पलीकडं याच्यामधनं काही साध्य होईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून सुद्धा. तर असं काही वाटत नाही असं एक साधारणपणे आपल्याला सगळ्यांना एक विचारायचं की जिल्हा परिषदमध्ये सातत्यानं राष्ट्रवादीची ताकद आहे किंवा त्यांची सत्ता आहे आणि आज राष्ट्रवादी ढोल वाजवते की आम्ही 50% आरक्षण दिलं महिलांना. पण मला सांगा राष्ट्रवादीच्या महिला सातत्यानं आज जिल्हा परिषदमध्ये आहेत पण त्यांचे नवरेच हे सगळं सत्ता चालवताना आपल्याला दिसून येतं. नाही आता एक मिनिट आपण तो विषय परत कधीतरी विश्लेषण आपण वेगळं करूया. मुद्दा मला मांडायचा की आजकाल राजकीय मेळाव्यामध्ये सभांना जी गर्दी जमते क्वचितच उत्स्फूर्त गर्दी असते, वक्त्यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ राज ठाकरे किंवा बाकीचं ही जी ओढून ताणून आणलेली गर्दी होती त्यात उत्स्फूर्तपणा नव्हता, नेत्यांच्यात होता. त्यामुळे हार घालायला विसरले असतील कदाचित. आणि त्या मुलींचं जे असेल मुलींच्यात उत्स्फूर्तपणा नव्हता. तो कधी दिसला ज्या वेळेला आरक्षणाच्या संदर्भातला एक मुद्दा निघाला त्यावेळेला टाळ्या वाजवल्या सगळ्या. फक्त तेवढंच त्यांच्या मनातलं तिथं आलं व्यक्त म्हणून त्याने टाळ्या वाजवल्या. तेव्हा एकूणच मला असं वाटतं की आपला हा जो काही या निमित्तानं आपण एक विश्लेषण आणि केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सातारा शहरामधले जेवढे पण इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक सगळे आहेत किंवा आपल्या असोसिएशनचे सगळे सभासद आहेत तर हे सर्व सहभागी याच्यामध्ये झाले आणि याच्या निमित्तानं एक आपण असा एक नवीन पायंडा पाडूया की काहीतरी मोठे असे प्रकार सातारा शहरामध्ये घडतात आणि त्याची टिमकी वेगळ्या पद्धतीनं वाजवली जाते. पुन्हा काही मंडळी त्याच्याविषयी भरभरून वेगळ्या पद्धतीनं लिहित असतात. सर्वसामान्य माणसापर्यंत नेमकेपणानं नेमकी बातमी देणं नेमकं विश्लेषण देणं हे तर खरं माध्यमांचं काम आहे आणि मला असं वाटतं की आज आपण सर्वांनी मिळून ते काम केलेलं आहे. तेव्हा आपण सर्वजण याच्यामध्ये माझ्या विनंतीला मान देऊन सहभागी झाला त्याबद्दल एक इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट असे सांगतो की या निमित्तानं पत्के साहेब किंवा सुजित आंबेकर म्हटले त्या पद्धतीनं की यातनं आपला असा जर काही फोरम निर्माण झाला तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये सुद्धा आपण अनेक सामाजिक प्रश्न असतील राजकीय प्रश्न असतील त्यांना नेमकेपणानं न्याय देण्यासाठी सगळे प्रयत्न करू. तेव्हा सर्वांचे धन्यवाद.
धन्यवाद.